नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो बघा, रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे 36 साईजचा फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवा राजा राणी कोचिंग पद्धतीने। अशा पद्धतीचा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की बघा। फोरटक्स ब्लाऊज आहे आणि संपूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। 36 मापानुसार तुम्हाला कोणती मापे किती टाकायची ते तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी देणार आहे किंवा माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि याआधी बघा, ब्लाऊज बोटनेक ब्लाऊजचा जो काही क्लास सुरू आहे तो फक्त 8 दिवसाचा होता, परंतु बरेच असे प्रॉब्लेम आले। ब्लाऊज नवरात्री किंवा गणपतीपासून नवरात्रीमुळे आता दिवाळीमुळे बराच असा लोड आहे, त्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करू शकत नाही। परंतु या आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा। तुम्हाला अगदी बेसिकपासून इंच टेपच्या माहितीपासून तर बॉडी मेजरमेंटपासून आणि त्या मेजरमेंट घेऊन तुम्हाला मापे कशी टाकायची ते सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं। कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज, त्यानंतर बोटनेक ब्लाऊज किंवा पुढचा डीपनेक असेल, मागचा बोटनेक असेल किंवा पुढचा बोटनेक असेल किंवा मागचा डीपनेक असेल, म्हणजे कोणता तरी एक बोटनेक आणि कोणता तरी एक डीपनेक, भरपूर अशा व्हरायटीमध्ये मी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग सांगितली। स्टिचिंगमध्ये सुद्धा तुम्हाला फिनिशिंगसाठी भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या। अशा पद्धतीने मी तुम्हाला भरपूर असं नॉलेज दिलेलं आहे। तर राजा राणी कोचिंग पद्धतीने मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा तेवढाच सपोर्ट असू द्या। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या काही अशा महिला आहेत की त्यांची शिकायची खूप इच्छा आहे, परंतु पैशांचा प्रॉब्लेम किंवा बरेच असे काही प्रॉब्लेममुळे ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, शिकू शकत नाही। आणि राजा राणी कोचिंग या पद्धतीने शिकण्याची भरपूर जणांची इच्छा आहे, म्हणजे सर्वांची इच्छा। तर बघा, अगदी फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती शिकायला मिळतं आहे, तर नक्की शिका। आणि तुम्हाला जर का चार्ट्स आणि नोट्स प्रोव्हाइड करून घ्यायच्या आहेत, म्हणजे कोणताही क्लास न करता तुम्ही चार्ट्स वापरून किंवा नोट्स वापरून तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकतात। भरपूर अशा मैत्रिणी आहेत की ते स्टिचिंग आणि कटिंग आणि स्टिचिंग करून मला फोटोसुद्धा शेअर करतात, कस्टमरचे ब्लाऊजसुद्धा, की ताई तुमच्यामुळे शक्य झालेले आहे की मी कस्टमरचे ब्लाऊज शिवते आणि खूप छान बसतात। भरपूर अशा मैत्रिणींनी फोटोसुद्धा शेअर केले, खरंच खूप छान शिवतात। असेच तुम्ही सुद्धा मेहनत करा आणि पुढे जा। तर चला, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। 36 मापाचा फोरटक्स ब्लाऊज आहे, तर त्यासाठी बघा, शोल्डर आहे 15 इंच, चेस्ट आहे 36 इंच, वेस्ट आहे 31 इंच आणि त्यानंतर स्लीव्ज आहे तुमची 4 इंच, स्लीव्जचा दंडगेर आहे 12 इंच। अशा पद्धतीची ही जी काही मापे आहेत ती तुम्हाला स्क्रीनवर दिसून जातील। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, शोल्डर आहे 15 इंच, तर 15 इंचच्या निम्म मी इथं टाकते 7.5। तर आता इथं तुमचं जे काही शोल्डर असेल 15, 16, 17, 18 त्याचं निम्म टाकायचं। आता माझं 15 होतं, त्याचं निम्म 7.5 टाकलं। त्यानंतर बंद बाजूकडून इकडून 2.5 इंचावरती मार्क करायचं, इथून 2.5 इंचावरती एक मार्क, आणि त्यानंतर हे जे काही आपण शोल्डर मार्क केलं तिथून खाली 1 इंच कंपल्सरी मार्क करायचं आहे। तर बघा, सगळ्यात आधी आता आपण बॅक पार्ट ड्रॉ करतोय। तर आता आपण बॅक पार्ट ड्रॉ करतोय। तर बघा, हे 2.5 इंच आणि हे जे काही 1 इंच आहे, हे दोन्ही मार्किंग लक्षात घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट जोडायचे, म्हणजे इथं क्रॉस लाईन ड्रॉ करायची। आता क्रॉस लाईन ड्रॉ झाली, इथून खाली मुंड्याचं मार्किंग करायचं असतं। तर मुंड्याचं मार्किंग तुमचं साईजनुसार असेल। आता तुमचा गळा डीप आहे की पॅक आहे, तर बघा इथं माझा गळा डीप आहे, त्यानंतर माझी छाती 36 आहे आणि त्यानंतर मी बघेल तर बघा 32 ते 41 छाती असेल तेव्हा ही लाईन बघायची। गळा पॅक आहे की डीप आहे ते बघायचं। तर गळा डीप आहे, तर बघा त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 36 डिवाइड छाती डिवाइड 6 प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच करा। तर छाती किती आहे 36, 36ला डिवाइड 6 केलं, जे काही आन्सर आलं त्यामध्ये अर्धा प्लस करायचं। अशा पद्धतीने पॅक असेल तर मी हा फॉर्म्युला वापरेल, पण डीप आहे तर मी हा वापरते। अशा पद्धतीने ज्यांनी कोणी चार्ट्स आणि नोट्स प्रोव्हाइड करून घेतले ते तर खूप छान ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायला लागले। भरपूर असे सूत्र आहेत, फॉर्म्युले आहेत,
ते तुमच्या छातीच्या मापानुसार वापरायचे. तर आता जे कोणी नवीन असतील, ज्यांना कोणाला चार्ट्स आणि नोट्स प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील, त्यांनी मी पोस्टमध्ये नंबर दिलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तर नक्की प्रोव्हाइड करा, म्हणजे तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज पडणार नाही. आता बघा, छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच करायचं आहे. छातीनुसार फॉर्म्युले सगळ्यांचे वेगळे वेगळे आहेत. मी इथं 36 छातीचं ब्लाऊजचं कटिंग दाखवते, म्हणून तुम्ही 36 मापाचं ब्लाऊजसाठी हा फॉर्म्युला वापरू शकता. तर बघा, 36 डिवाइड 6 केलं, किती आलं आन्सर? 6 आलं. त्यामध्ये प्लस किती करायचं बघा, हाफ इंच करायचं आहे, अर्धा इंच. तर 36ला डिवाइड 6 केलं, आन्सर मिळालं 6. त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं म्हणजे किती मिळाले? 6.5. तर आपला मुंडा किती झाला? 6.5. तर तो मार्क कुठून करायचा? ह्या 1 इंचपासून खाली मुंडा मार्क करायचा. तर इथून 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यानंतर इथून आता एक लाईन ड्रॉ करायची. तर बघा, मुंडा मार्क करून जी काही लाईन ड्रॉ केली ती मिळते आपल्याला छातीची लाईन. आता छातीची लाईन मार्क केली, आता इथून काय करायचं? छातीचं मार्किंग करायचं. छातीच्या लाईनवरती छाती किती आहे? बॅक पार्ट आहे. बॅक पार्टमध्ये आपण कुठलंही लुझिंग ॲड करत नाही. बॅक पार्टमध्ये आपण फक्त छातीला डिवाइड 6 करतो, छातीला डिवाइड 4 करतो. आणि डीप नेकमध्ये बिलकुल नाही करायचं. बोट नेकमध्ये आपण मेथड वेगळी वापरतो. बघा, छाती डिवाइड 4 किती मिळाले? 9 इंच. तर इथून 9 इंचावरती एक मार्क करायचं आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे एक्स्ट्रा ॲड करायचं इथून, अशा पद्धतीने. त्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची टाका. बॅक पार्ट आहे तर डायरेक्ट स्ट्रेटवरती टेप ठेवायचा वरती आणि तिथून उंची टाकायची. तर ब्लाऊजची पूर्ण उंची, आपली रेडी उंची हवी 14 इंच. तर त्यामध्ये प्लस 1 इंच करायचं. पाठीमागचा पार्ट आहे ना, त्यामुळे 1 इंच म्हणजे 15 इंचावरती मार्क केलं. आता समजा मी 36 मापाच्या ब्लाऊजचं कटिंग करते, तुम्हालासुद्धा 36च मापाच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, परंतु हे तुमचं जे काही शोल्डरचं मार्किंग आहे वेगळं वेगळं येऊ शकतं. तर आता इथं माझं 15 आलं होतं, तर इथं तुमचं 16-14 येऊ शकतं, कारण प्रत्येकाची बॉडी ही वेगळी वेगळी असते. छातीचं माप जरी सेम असेल तरी शोल्डर किंवा कमर हे वेगळं वेगळं येऊ शकतं. असं तुम्ही त्याच्यामध्ये काहीच बदल करायचे नाही. जे असेल त्याचं निम्मं टाका, अशा पद्धतीने. त्यानंतर उंचीसुद्धा तुमची चेंज होऊ शकते. छाती जरी सेम असेल, उंचीमध्ये तुम्ही बॅक पार्टमध्ये 1 इंच प्लस करायचं. आता जशी माझी 14 होती, 1 प्लस केलं, 15वरती मार्क केलं. तुमची 16 पण येऊ शकते, 17 पण येऊ शकते, 12, 13 जे काही येईल ती. अशा पद्धतीने कमी जास्त तुम्ही करायचं आहे. तर आता ही असेल आपली कमरेची लाईन. तर कमरेचं मार्किंग करायचं. तर कमर आहे 31 इंच. 31ला डिवाइड 4 करायचं. किती मिळालं? 7.75 म्हणजेच 7.25. तर बघा, भरपूर जणांचे कमेंट होतं की ताई तुम्ही कॅल्क्युलेटरमधला आकडा बोलतात तो आम्हाला समजत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला समजेल. मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की इंच टेपची माहिती तुम्हाला मराठीमध्ये काय म्हणतो. त्यानंतर कॅल्क्युलेटर ज्यांना कोणाला शिकायचं आहे त्यांनी मला कमेंट करा, मी त्यांच्यासाठी कॅल्क्युलेटरचा स्पेशल व्हिडिओ हा अपलोड करून देईल. बघा, कमरेचं मार्किंग केलं. ज्यांना कोणाला पाठीमागे टक्स घ्यायचा असेल त्यांनी 1 इंच टक्स घ्या. नसेल घ्यायचा, डायरेक्टली 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं. मी इथं पाठीमागे टक्स घेतले नाही, कारण राजाराणी कोचिंगची जी काही पद्धत आहे ती त्या पद्धतमध्ये ब्लाऊज हा विदाऊट टक्स असतो. एकही ब्लाऊजमध्ये टक्स नाही. परंतु आपल्याकडे भरपूर जणांना माहीत आहे की ब्लाऊजमध्ये आपण टक्स घेतो. तर मी बऱ्याच ब्लाऊजमध्ये तुम्हाला घेऊनसुद्धा दाखवला, पण मला ह्या ब्लाऊजमध्ये घ्यायचा नाही. आता आहे आपलं शोल्डरचं मार्किंग. तर शोल्डरचं मार्किंग मुंड्याला आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला पहिले शोल्डर मार्क करावं लागेल आणि तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून मग मुंड्याला आकार देता येईल. आता शोल्डर तुम्ही कसं ठरवणार? तर बघा, त्याच्यासाठी सुद्धा चार्ट आहेत. तर तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे तो चार्ट तुम्ही समोर घ्यायचा. तर बघा, मला आता रेडी शोल्डर पट्टी घ्यायची आहे 3 इंच. जेव्हा तुमची रेडी शोल्डर पट्टी 3 इंच, 3.25 इंच, 3.5 इंच, 4.25 इंच हे चौघांपैकी जी काही तुम्ही शोल्डर पट्टी ठेवलेली असेल तर समोर हा चार्ट घ्यायचा. त्यानंतर आता तुमचा नेक डीप किती आहे ते बघायचं. त्यास आधी तुमचा नेकचा शेप कुठला? तर बघा, इथं दिलेले आहेत नेकचे पॅटर्न: स्क्वेअर नेक, राऊंड नेक,
स्वीट हार्ट नेक, व्ही लिप नेक आणि व्ही नेक असे हे नेक दिलेले आहेत. आता माझा इथं बॅकमध्ये आहे स्क्वेअर नेक, तर मी स्क्वेअर नेकवरती बोट ठेवला. त्यानंतर माझा मागचा गळा आहे 10 इंच, तर 10 इंच कुठे येईल 9 आणि 11च्या मध्ये, तर मी इथं बोट ठेवला. आता ही लाईन मी इथं आणते आणि ही लाईन इथं खाली आणते. तर बघा जिथं माझे दोन्ही फिंगर्स मॅच झाले किती आलं, 2.25 इंच, 2.75. टोटल शोल्डर म्हणून हे आपल्याला मायनस करायचं आहे. आता समजा माझा नेक असता स्वीट हार्ट नेक, तर मी इथं बोट ठेवला असता, तर नेक किती आहे 10 इंच, तर 10 आणि 12 इथं, तर इथं पण आहे 10 आणि इथं पण आहे. पण जिथं आता आपण स्टार्टिंगला 10 जातोय ना तो घ्यायचा, एंडिंगला जाताना नाही घ्यायचा, स्टार्टिंगला जाताना घ्यायचा. तर आता इथं बोट ठेवला, परत खाली फिंगर आणलं, हे दोन्ही कुठं मॅच झाली इथं, की किती मायनस करायचं 2.75. अशा पद्धतीने तुम्हाला इथं जे काही तुमचा नेकचा शेप आहे, तुमचा गळ्याचा जो काही आकार आहे, तुमचा गळा किती घेतलेला आहे तुम्ही डीप 10 इंच, 8, 9, 7 तो घ्या आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने चार्ट बघून मायनस करा. अशी वरती हेडिंग दिलेली आहे. भरपूर जणांनी चार्ट प्रोव्हाइड करून घेतले, त्यांना ही मेथड समजली. बऱ्याच जणी नवीन असतील तर त्यांनी आपले मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी नंबर दिलेला आहे आणि चार्ट तुम्ही प्रोव्हाइड करून घेतात. डीप ब्लाऊजचे चार्ट आहेत आणि बोटनेक ब्लाऊजचे चार्ट वेगळे आहेत. ही गोष्ट लक्षात असू द्या. तुम्हाला कोणते चार्ट पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला सांगा की आम्हाला नेकची किंवा पाहिजे अशा पद्धतीने. आता बॅकनेक हे माझं स्क्वेअर आणि नंतर डीप आहे माझा 10 इंच. आता 3 इंच मायरा शोल्डर मधून शोल्डर किती 15 मायनस 2.75 म्हणजे 3 इंच किती मिळालं 12.20, त्याला डिवाइड 2 मिळालं 6.12 म्हणजे त्यावर एक लाईन 6 इंच आणि एक लाईन इथं शोल्डर मला मिळालेलं आहे. तेवढं चेस्ट लाईनवरती सुद्धा मार्क करायचं इथं. तर आता इथं तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही इथं असं कसं घेतलं, नवीन असतील तर त्यांना हा प्रश्न पडणार आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच समजेल. डीप नेक ब्लाऊज आहे, आपण शोल्डर स्ट्रेट घेतो, गोष्ट लक्षात घ्या. नवीन असतील तर 1-2दा व्हिडिओ बघा, राजाराणी कोचिंगचा पण व्हिडिओ बघा. ही मेथड खूप वेगळी आहे. आता इथून काय करायचं, ही लाईन ही स्ट्रेट करायची बघा, अशी स्ट्रेट लाईन केली. परत ही सुद्धा खाली हे दोन्ही पॉईंट मॅच करून इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता इथून आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर मुंड्याला आकार देण्यासाठी बॅकपार्टमध्ये 1 इंच क्रॉस मार्क करायचं. इथून बॅकपार्ट आहे म्हणून 1 इंच करायचं, फ्रंट असेल तर 1.25 इंच करायचं असं. आणि आता ही जी काही आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, या स्ट्रेट लाईनचा सेंटर घ्यायचा असा, डायरेक्टली टेप फोल्ड करायचा आणि इथून याचं सेंटर घ्यायचा. बघा मार्क केले. आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर बघा हा आर्महोल कर्व आहे, याची माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असते. नवीन शिकत असाल तर आकार द्यायला खूप मदत करतो. तुम्ही कुठेही परफेक्ट असा आकार देऊ शकतात, कारण आकार देण्यामुळे सुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये क्रीज येतात. त्यामुळे आकार देणं ही खूप परफेक्ट असा आकार द्या, खूप महत्त्वाचं आहे. परफेक्ट आकार दिला तर तुमचं ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसेल. तर बघा आता तुमच्याकडे बऱ्याच जणींनी माझ्याकडून लिंक पण घेतली आणि कर्व पण मागवले. तर ज्यांच्याकडे कर्व असतील त्यांनी कर्व असा सेट करा आणि आता मुंड्याला आकार द्यायचा. इथून बघा या सेंटरपासून असा, बघा किती असा परफेक्ट आकार आला. आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने देऊ शकतात, काहीच हरकत नाही. मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. आता आपली रेडी शोल्डर पट्टी किती आहे 3 इंच. 3 इंचामध्ये 1 इंच प्लस करायचं, 4 इंच झाली. तुमची रेडी शोल्डर पट्टी जेवढी काही असेल तुम्ही ठेवलेली त्यामध्ये 1 इंच प्लस करा. तर ते 1 इंच मार्जिन का प्लस करायचं, अर्धा इंच बाही जोडण्यासाठी आणि अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी. 1 इंच मायनस झालं, बरोबर रेडी शोल्डर पट्टी 3 इंच मिळेल अशा पद्धतीने. तर बघा बऱ्याच जणींच्या कमेंट येतात की ताई गळा रुंदी किती घ्यायची. तर मैत्रिणींनो आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. स्किप करून व्हिडिओ बघतात आणि परत तेच प्रश्न 4 वेळा विचारतात. तर स्किप न करता व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, शोल्डर पट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर इकडे जो काही गॅप उरलेला असतो किंवा गॅप आपल्याला मिळतो
ती असते आपली गळारुंदी. इथं गळारुंदी आपण ठरवून घेत नसतो. गळारुंदी ही आपल्याला आपोआप मिळते. तर ती कशी मिळते? शोल्डर पट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर इकडे जो काही गॅप मिळाला तोही असेल आपली गळारुंदी. गळारुंदी आपोआप मिळते, ही गोष्ट लक्षात घ्या. आता ही गोष्ट क्लिअर झाली. त्यानंतर आता इथं हा गॅप किती मिळाला बघा, 2 इंच आणि 1 लाईन, ही असेल आपली गळारुंदी. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. तर बघा अशा पद्धतीने आता आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. त्यानंतर गळ्याचं मार्किंग आपण नंतर करू. सगळ्यात आधी फ्रंट पार्ट ड्रॉ करू, कारण आपल्याला साईड पार्ट चेक करायचे असतात आणि खालून जे काही मायनस होतं ते मायनस करून गळ्याची उंची टाकायची असते. बॅक पार्ट ड्रॉ झाला, साईडला ठेवूयात. आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करूयात. त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतला. जे काही आपलं शोल्डर असेल त्याच्या निम्मं टाकायचं. 15 होतं तर 7.5 वरती एक मार्किंग करते. तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं आहे कंपल्सरी. त्यानंतर बंद बाजू करून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. आता हे 2.5 इंच आणि इथून खाली 1 इंच डाऊन प्रत्येक मापासाठी सेम असेल, तिथं कुठलेही चेंजेस होणार नाही. आणि त्यानंतर फ्रंट आणि बॅकमध्ये सुद्धा सेम असेल. इथून आता आपण मुंडा टाकायचा. बॅक किती टाकला? 6.5. छाती डिवाइड 6 प्लस अर्धा केलं तर इथं 6.5 इंचावरती तुम्ही सुद्धा मुंडा टाका. 36 साईजचं ब्लाऊज कटिंग करत असाल तर मुंडा मी जेवढा टाकला तेवढा सेम टाकायचा. इथून सेम आता इथून अशी लाईन ड्रॉ करायची, ती मिळेल आपल्याला चेस्ट लाईन. छातीचं मार्किंग करायचं तर फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय. बघा फ्रंट पार्ट आपण ड्रॉतोय. फ्रंट पार्ट ड्रॉ करताना चेस्टमध्ये 1.5 इंच लुझिंग ॲड करायचं. समजा तुमची छाती जी काही असेल त्या छातीमध्ये तुम्ही 1.5 इंच प्लस करा. चेस्ट आहे 36 प्लस त्यामध्ये केलं 1.5 इंच. बघा किती मिळालं? 37.5. 1.5 इंच प्लस केलं. आता त्याला डिवाइड 4 करायचं. किती मिळेल? 9.37. अशा पद्धती तुमची जी काही चेस्ट असेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं. इथून मी 9.37 वरती मार्क केलं म्हणजे 9.25 आणि त्यावरती 1 लाईन इतकं. तर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे ॲड केलं. आता इथं मी जे काही तुम्हाला फॉर्म्युले सांगते हे फॉर्म्युले साईजनुसार वेगळे वेगळे आहेत. तर त्यासाठी जे काही मी चार्ट्स तयार केलेले आहेत, नवीन असतील तर तुम्ही ते चार्ट्स प्रोव्हाइड करून घ्या आणि तिथं तुम्हाला घेतल्यावर लगेच समजेल. साईज दिलेली आहे, त्या पुढे फॉर्म्युले आहेत, फक्त तुम्हाला ते वापरायचे, बाकी तिथं काही चेंजेस करायचे नाही. तर साईजनुसार फॉर्म्युले तुम्ही वापरून मापे टाकू शकता. जसं मी मापे टाकते तसंच, फक्त तुमच्या साईजनुसार मापे चेंज होतील. आता माझ्याकडे हे कॅल्क्युलेटर आहे म्हणून मी या कॅल्क्युलेटरमध्ये करते. तुमच्याकडे हे कॅल्क्युलेटर नसेल तर काहीच हरकत नाही. आता प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर हे ॲप मागवा आणि त्यामध्ये तुम्ही असं प्लस मायनस डिवाइड किंवा गुणिले भागिले जे काही आहे ते करू शकता सेम. आता काय करायचं, ही जी काही क्रॉसलाईन आहे ह्या क्रॉसलाईनचा सेंटर घ्यायचा. इथून बघा सरळ टेप फोल्ड करायचा. इथून हे 2.5 इंच आणि हे 1 इंच क्रॉसलाईनचा सेंटर. आता इथून ब्लाऊजची उंची टाकायची सेंटरपासूनच. तर ब्लाऊजची उंची आता आपण बॅकमध्ये कशी टाकली होती, बॅकमध्ये डायरेक्टली टेप हा असा स्ट्रेट ठेवला होता, परंतु फ्रंटमध्ये आपल्याला टेप असा नाही ठेवायचा, हा सेंटर घेऊन उंची टाकायची. तर बघा बॅकमध्ये आपण 15 इंच उंची घेतली होती, फ्रंटमध्ये 15.5 घ्यायची. म्हणजेच जी काही तुमची टोटल उंची असेल त्या उंचीमध्ये तुम्ही बॅकमध्ये 1 इंच प्लस करा आणि फ्रंटमध्ये 1.5 इंच प्लस केला. तर बघा 14 होती तर बॅकमध्ये 1 प्लस केली 15 मिळाली आणि फ्रंटमध्ये 1.5 प्लस केली तर 15.5 मिळाली. उंची टाकली. उंची टाकून इथं आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची अशी. तर आता बघा इथं एक गोष्ट लक्षात घ्या, या सेंटरवरती जेव्हा आपण टेप ठेवला त्याच वेळेला तुम्ही गळ्याचं आणि शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करू शकता. तर गळा आहे माझा 7 इंच, गळ्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही. बऱ्याच जणी सांगतात ताई गळ्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं का, तर नाही, जेवढा तुम्हाला गळा हवा तेवढा फिक्स टाका, काहीच हरकत नाही. गळा तरी पण तुम्हाला बॉडीमध्ये प्रॉपर बसेल. बरेच असे ब्लाऊज आहेत की मी जे तुम्हाला स्टिचिंग करून फायनल लुक म्हणजेच की घालून
घालूनसुद्धा दाखवले, किती परफेक्ट बसले ते सुद्धा तुम्ही बघितलं. तर बघा या सेंटरपासूनच आपण गळ्याची उंची टाकली. शोल्डर टू ॲपेक्स टाकायचा. शोल्डर टू ॲपेक्स आहे 10.5, त्यात अर्धा इंच प्लस केलं, 11वरती मार्क केलं. तुमचा जो काही असेल तो तुम्ही टाकायचा. त्यानंतर आता इथून बघा अशा लाईन मार्क करून घ्यायचे असेल शोल्डर टू ॲपेक्स, आणि बघा ही असेल आपली गळ्याची लाईन. अशा लाईन ड्रॉ केल्या. आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मायनस करून घ्यायचा आहे. तर बघा 3 इंच रेडी शोल्डर पट्टी आहे म्हणून चार्ट घेतला. पुढचा गळा माझा राऊंड नेक आहे आणि डीप 7 आहे. तर बघा इथं मी बोट ठेवला आणि इथून असा ठेवला. किती मायनस करायचं? 2.25 म्हणजे 2.25 इंच. चार्ट कसे वापरायचे हे सगळ्यांना माहिती झालंच आहे. तर बघा 15 इंचामधून मायनस 2.25 केलं, किती मिळालं? 12.75. आता त्याला डिवाईड 2 करायचं. तर बघा 6.37 म्हणजे 6.25 आणि त्यावरती एक लाईन इथून मार्क करायचं. सेम तेवढं चेस्ट लाईनवरती मार्क करायचं. 6.25 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं हे पण मार्क केलं. आता हे दोन्ही पॉईंट मिळवून इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. तर आता आपण बॅकमध्ये काय केलं? तर बघा ह्या लाईनचा सेंटर घेतला. सेम इथंसुद्धा सेंटर घ्यायचा ह्या लाईनचा इथून. तर बघा सरळ टेप फोल्ड केला. आता इथून 1.5 इंचावरती क्रॉस मार्क करायचं. बॅकमध्ये 1 इंच केलं ना, तर फ्रंटमध्ये 1.5 इंच करायचं. आता हे जे काही सेंटर घेतला इथून आतमध्ये 0.25 म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी, म्हणजे अर्धा इंचापेक्षा अजून अर्धा इंच असं आतमध्ये मार्क करायचं आणि इथूनही अशी क्रॉस लाईन मार्क करायची. तर बघा हे अर्धा इंच आतमध्ये येतो तेव्हा आपले मुंड्यातमधले भरपूर असे प्रॉब्लेम जे क्रिएट होतात ते इथून आपले सॉल्व्ह होतात. आता हे पॉईंट बरोबर कर्व ठेवून व्यवस्थित सेट करा, पॉईंट मॅच करा आणि इथून आता मुंड्याला आकार द्यायचा ह्या सेंटरपर्यंत. बघा किती परफेक्ट असा मुंड्याला आकार आला. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. त्यानंतर आता हे जे काही आपण शोल्डर मायनस केलं इथून आता ही लाईन स्ट्रेट करायची. तर बघा लाईन मी स्ट्रेट केली. त्यानंतर शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं. शोल्डर पट्टी आहे 3, त्यात 1 इंच प्लस करून 4वरती मार्क केलं. इकडे आता किती गॅप मिळाला बघा. बॅकमध्ये आपल्याला 2 इंच आणि त्यावरती एक लाईन मिळालं होतं. आता इथं आपल्याला कम्प्लिटली 2.5 इंचला एक लाईन कमी इतका गॅप मिळाला. तर तुम्ही म्हणाल असं कसं? तर बघा असंच मिळेल. या पद्धतीमध्ये गळारुंदी तुम्हाला मागची आणि पुढची वेगवेगळी मिळेल. कदाचित असेल की सेम मिळाली तर मिळाली, परंतु भरपूर वेळा तुम्हाला वेगळी वेगळी मिळेल. तर गळारुंदी किती मिळाली आपल्याला हे बघायचं नाही. फक्त शोल्डर पट्टी आपल्या दोन्ही सेम आल्या पाहिजे. बाकी तुमचा ब्लाऊज बॉडीमध्ये परफेक्टच बसेल. प्रॉपर मेथडने जा. इथपर्यंत समजलं? तेवढंच सेम इथं मार्क करायचं. तर बघा इथं तुम्ही प्लस मायनस करू शकतात. समजा आता इथं जेवढा गॅप आला तेवढासुद्धा तुम्ही इथं टाकू शकतात. तुम्हाला तेवढा गळा डीप नको आहे तर त्यापेक्षा तुम्ही 0.5 इंच कमी करू शकता, किंवा तुम्हाला पुढे मोठा गळा आवडतो डीपमध्ये असा पसरट, तर तुम्ही इथून अर्धा इंच 0.5 इंच पुढे एक्स्ट्रा प्लस करू शकता. मी इथं जेवढा गॅप होता तेवढाच इथं टाकला, फक्त एक लाईन इतकं एक्स्ट्रा घेतलं. आता हे दोन्ही मार्किंग मिळून बॉक्स तयार करायचा असा. आता इथं बघा एक गोष्ट सांगते. जेव्हा आपला गळ्याची उंची छातीच्या लाईनपेक्षा खाली जाते तेव्हा आपण इथून अर्धा इंच मायनस करतो, परंतु जेव्हा आपली गळ्याची उंची छातीच्या लाईनपेक्षा कमी असते किंवा बरोबर छातीच्या लाईनवरती असते तेव्हा आपण इथून फक्त 0.25 म्हणजे अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी मार्क करतो. बघा एवढं मी आता इथून मायनस केलं. तर इथून मी अर्धा इंच मायनस केलं नाही, कारण आता माझा गळा कुठे आहे? छातीच्या लाईनच्या बरोबरीला आहे. छातीच्या लाईनपेक्षा गेला तर मी टोटल मायनस केलं. सेम प्रोसेस करा. तुम्ही शोल्डर ब्लाऊजची कितीही असू द्या, ही प्रोसेस सेम फॉलो करायची आहे. एक मी कन्फ्युजन करून घेऊ नका. ब्लाऊजची उंचीसुद्धा कमी होत नाही, जास्त पण होत नाही, परफेक्ट उंची येते. भरपूर जणांना प्रश्न आहेत की ताई ब्लाऊजची उंची कमी झाली तर नाही होणार. तुम्ही रेग्युलर मेथडने जे काही ब्लाऊज घेता त्यापेक्षा तुम्ही याच्यामध्ये उंची एक्स्ट्रा
एक्स्ट्रा घ्या. बघा भरपूर ब्लाऊज आपला मायनस होतो पण बॉडीमध्ये खूप परफेक्ट असा बसतो. नक्की ट्राय करा. भरपूर मैत्रिणींनी ट्राय केले आणि त्यांना रिझल्टसुद्धा छान मिळाला. आता शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे 7 इंच, त्याचा निम्म टाकायचा 3.5. तर बघा तुमचं इथं 4 असेल 5 असेल समजा 8 9 जो काही असेल त्याचा निम्म टाका. तर 7 होता तर त्याचा निम्म 3.5 टाकला. आता इथं जेवढं मार्क केलं त्यापेक्षा अर्धा इंच मायनस करून कमरेच्या लाईनवरती मार्क करायचं. 3.5 होतं 3 मार्क केलं. आता यापुढे कमरेतला टक्स घ्यायचा आहे. तर कमरेतला टक्स किती घ्यायचा 36 साईजसाठी 3 इंच. तर बघा जेव्हा तुम्ही 30 ते 40 असेल तेव्हा तुम्ही हा टक्स 3 इंच घ्यायचा आहे. तर इथून 3 इंचावरती केलं. आता टक्स साईजनुसार वेगळा वेगळा आहे मार्किंग. टक्सचं मार्किंग हे वेगळं असेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर का हे चार्ट प्रोव्हाइड करून घ्यायचे आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून सर्व साईजनुसार तुम्हाला मापे कशी टाकायची ते चार्ट्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आता ही जे काही आपण मार्क केलं तिथून हा टक्स पहिले मायनस करायचा. बघा कमरेचं मार्किंग कसं करणार. इथून आता कमर किती आहे 31 इंच. बघा 31ला डिवाइड 4 केलं तर किती मिळालं 7.75 म्हणजे 7.25. तर इथून आता डायरेक्टली असं 7.25 वरती मार्क करणार का तर नाही. तर आपलं हा टक्स मायनस झाला तर आपलं कमर कमी होईल, ब्लाऊज तुमचा कमी होईल. तर इथून 3 इंच मार्क केलं ना तर बघा इथून 3 इंचावरती मी इकडे टेप ठेवला आणि आता इकडे 7.25 इंचावरती एक मार्किंग करते. बघा 7.25 इंचावरती मार्किंग करून इकडे 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन करायचं. आता इथं माझा पेपर कमी पडला म्हणून काहीच हरकत नाही. तर तुम्ही तुमचं मी अस्तरवरती वाढवून घेईल, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तेवढं माझं कमी पडलं. त्यानंतर आता इथून हे जे काही आपण मार्क केलं 1.5 इंच मार्जिन हे जोडून घ्यायचं इकडे. तर सेम हे इकडचं सुद्धा जोडून घ्यायचं हे. पण आता इथं माझं कमी पडलेलं आहे, असू द्या काहीच हरकत नाही. अस्तरवरती वाढवून घेता येईल, मोजून मी वाढवून घेईल. तुमच्याकडनं कधी झालं तर तुम्हीसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर आता ही जी काही इकडची क्रॉसलाईन आहे ह्या क्रॉसलाईनचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. बघा एकदा त्याचा सेंटर घ्यायचा, परत दुसऱ्यांदा त्याचा सेंटर घ्यायचा. इथून सेंटर घेतला, परत इथून खाली सेंटर घ्यायचा. बघा 4 मार्क केले. आता इथून सगळ्यात खालचा जो काही आपण मार्क केला तिथून बाहेर अर्धा इंचावरती मार्क करा, त्यावरती 1/2 इंचावरती मार्क करायचं. आता इथून हे अर्धा इंच खाली असं स्ट्रेट जोडायचं. त्यानंतर हे अर्धा इंच हे 1/2 इंचाला असं जोडायचं आणि इथून कर्व असेल तर कर्वने आकार द्या किंवा तुम्ही डायरेक्टली याच्याने आकार देऊ शकतात. तुमच्याकडे पट्टी वगैरे असेल तर पट्टीने द्या किंवा हाताने द्या. बघा हा कर्वने आकार दिला. खाली हा पॉईंट तयार होतो ना तर तो पॉईंट आपल्याला होऊ द्यायचा नाही. तिथंसुद्धा असा व्यवस्थित शेप देऊन द्यायचा प्रिन्सेस कटसारखा. बघा किती परफेक्ट असा आकार आला. तर इकडची लाईन मोजायची, ही होकाय पट्टीकडची लाईन मोजायची किती आली 4.5. सेम आता हा जो काही आपण आकार दिला त्या आकारावरून टेप फिरवायचा. बघा असा बरोबर. तर 4.5 जिथं आलं ना तिथं एक मार्क करायचं. तर खालचा गॅप किती आला बघा 1/2 इंच. तर सेम इकडे 1/2 इंचामध्ये एक लाईन वाढवून घ्यायची, 1-2 लाईन आणि तेवढं इथं मार्क करायचं. मी टोटल 1 इंचावरती मार्क केलं आणि आता ही इथं अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची. बघा म्हणजेच हे दोन्ही पार्ट आपले जोडताना कमी जास्त होतात. इकडची लाईन जेवढी आहे तेवढाच तिकडचा पार्ट आला पाहिजे अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं. हुकाय पट्टीकडून अर्धा इंच मार्क करायचं आणि इकडून अर्धा इंच कंपल्सरी मायनस होतं ब्लाऊज. तर बघा इथं मायनस करायचाच आहे. तर बघा हा जो काही आपण हे जे काही अर्धा इंच इथं खाली आहे हे सुद्धा येणार हे. बघा त्यानंतर हा जो काही आपण खाली मार्क केलं मोजून, कसं मोजायचं हे लक्षात आलं, हे सुद्धा होईल. तर आता तुम्ही काही ब्लाऊज शॉर्ट होणार नाही तर नाही होणार, नक्की ट्राय करा. नेट त्यांना माहिती आहे, रेग्युलर ज्यांना केलं नसतं त्या करा. इथपर्यंत समजलं. त्यानंतर आता आपल्याला मला घ्यायचं आहे इथून
तर मुंड्यातला टक्स 36 छातीसाठी 1.5 इंच घ्यायचा. तर आता हा टक्ससुद्धा तुमच्या मापानुसार वेगळा वेगळा असेल. 1.5 इंच टक्स घेतला, त्या 1.5 इंचाचं निम्मं करायचं आणि ह्या टक्सच्या इकडे तेवढंच मार्क करा आणि इकडे सुद्धा तेवढं, म्हणजे हा टोटल टक्स बघा 1.5 इंचाचा आला पाहिजे. अशा पद्धतीने मार्क करायचं. त्यानंतर ही इकडची लाईन इथं ॲपेक्स पॉईंटला जोडायची, हे दोन्ही पॉईंट. त्यानंतर ही इकडचं सुद्धा मार्क ॲपेक्स पॉईंटला जोडायचं. तर ही लाईन थोडी वरती जाऊ द्यायची बघा, जशी मी जाऊ दिली तशी. त्यानंतर आता ही इकडची लाईन मोजायची. ही इकडची लाईन ही मोजायची. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथून 4 टक्स ब्लाऊज आहे, त्यासाठी आपण मार्किंग करून घेऊयात 4 टक्स ब्लाऊजचं. आता ही जी काही आपली पूर्ण क्रॉसलाईन आहे ना बघा खालीपर्यंत, या क्रॉसलाईनचं सेंटर घ्यायचा पूर्ण खालीपर्यंत. पूर्ण. तुम्ही म्हणाल ताई आता ते तर मायनस झालं मग ते कशाला घेता, ते नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेम मेथड घ्या. ही जी काही आपली फिटिंग लाईन आहे ना, त्या फिटिंग लाईनचा सेंटर घ्यायचा. त्या सेंटरपासून खाली अर्धा इंचावरती मार्क करायचं. बघा मार्क केलं, परत त्या दोन्हीचा सेंटरवरती मार्क करायचं. तर तो सेंटर आता इथं मिळवायचा. हा जो सेंटर आहे ना, हा सेंटर आता ॲपेक्स पॉईंटला मिळवायचा. ॲपेक्स पॉईंटला मिळवला, त्यानंतर हा जो काही ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे, ही लाईन अशी सरळ घ्यायची. बघा ही लाईन सरळ घेतली. त्यानंतर आता टक किती ठेवायचं इथं, तर बघा मी तुम्हाला सांगते. तर इथं आपण किती गॅप घेतला तेवढाच आपल्याला इकडे ठेवायचा आहे. तर इथं किती घेतला, 3 इंच. सेम ह्या टक्सपासून इथं 3 इंचावरती एक मार्क करायचं आणि इकडे सुद्धा 3 इंचावरती एक मार्क करायचं. बघा इथं पण 3 इंचावरती एक मार्किंग केलं. सेम पद्धतीने मार्किंग करायचं इथं. आता ह्या दोन्हीकडे 3-3 इंच करून झालं, तर आता इकडे उकायपट्टीकडे किती करायचं, जो काही तुमचा टक्स असेल त्याचा निम्म करा. किती आला, 3 इंचाचा निम्म किती येतो, 1.5. तर इथून 1.5 इंचावरती मार्क करायचं अशा पद्धतीने. आता हे बघा 4 टक्स आपल्याला मिळाले. हा 1 टक्स, हा 2 टक्स, हा 3 टक्स आणि हा 4 टक्स असा. आता ही जे काही आपण मार्क केलं ना, हे 1.5 इंच हे टक्स आता असे मिळवायचे इथून. सेम हा इकडचा टक्स पण असा इकडे मिळवायचा. आता ही जी काही लाईन आहे ना बघा, हा जो काही पॉईंट आहे इथून 1.5 इंच मार्क केलेला, तो आता याला मिळवायचा इथून असा. तर बघा इथं मिळवायचा हा, आणि इथून आपल्याला टोटल अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा. आता इथं तुम्हाला कंपल्सरी असेल हे, फक्त इथला गॅप किती असेल, जेवढा तुमचा इथं साईजनुसार टक्स आलेला असेल तेवढाच गॅप तुम्ही इथं घ्यायचा. आणि ह्या दोन्ही ठिकाणी जेवढा तुम्ही गॅप घेतला त्याच्या निम्म तुम्ही उकायपट्टीकडचा टक्स घ्यायचा. आणि इथं हा टक्स आपण कसा मार्क केला बघा, सगळ्यात आधी आपण हा टक्स मार्क केला आणि इथून मुंड्यातला टक्स घेतला. इकडची लाईन ड्रॉ करायची आणि ह्यानी इकडचा जो काही फिटिंग लाईनकडचा टक्स आहे या लाईनचा सेंटर घ्यायचा. सेंटरपासून खाली अर्धावरती मार्क करायचं, परत त्या दोन्हीचा सेंटर घ्यायचा. तो सेंटर इथं जोडायचा. इथूनही आपण हे गॅप ठेवले, जेवढा टक्स घेतला तेवढे गॅप ठेवले आणि त्या गॅपपासून आपण हे मार्किंग केले. समजलं तुम्हाला. आता ही जी काही इकडची लाईन आहे ना, या सेंटरपासून ही लाईन मोजायची. किती आली बघा, 3.5 इंच. तेवढीच आता ही इकडची आली पाहिजे. बघा टेप इतका वरती गेला ना, तर इथं एक मार्किंग करायचं. इथं मार्क केलं तर इथून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. इथून या फिटिंग लाईनवरती अर्धा इंच खाली मार्क करायचं. इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची अशी. आणि आता हे जे काही बॉक्स आहे, ही जी क्रॉस लाईन जाते, ह्या क्रॉस लाईनला लक्षात घेऊन पट्टी व्यवस्थित ठेवायची. पट्टी अशी नाही ठेवायची बघा, अशी नाही ठेवायची. आता बघा इथं केवढा गॅप आला, इथं केवढा आला, तर पट्टी आणि ह्या लाईनमधला गॅप हा सेम आला पाहिजे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर सेम आला. आता इथून असा बॉक्स तयार करायचा इथून. तर बघा बॉक्स तयार केला. आता त्या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. तर जे कोणी रेग्युलरचे स्टुडंट असतील त्यांना समजलं असेल, नवीन असतील तर ते त्यांना समजेलच. आपण जेव्हा हा टक्स मायनस करू तेव्हा बरोबर मुंडा कंटिन्यू होईल.
काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर खालची आता क्रॉसपट्टी ड्रॉ करायची. तर तुम्हाला खाली योकपट्टी किंवा क्रॉसपट्टी आपण ज्याला म्हणतो, क्रॉसपट्टी किती ठेवायची तुम्हाला ते लक्षात घ्या. आता मला क्रॉसपट्टी ठेवायची आहे 2.5 इंच. तर बघा इथून हे जे काही मायनस केलेलं आहे ना, इथून वरती 2.5 इंचावरती मी मारते सेम इथं. त्यानंतर इथून सुद्धा इंचावरती करायचं. त्यानंतर इथून 2.5 इंचावरती मार्क, म्हणजे खालचं जे काही आपलं मायनस होणार आहे ना, तिथून वरती मार्क करत आपल्याला यायचं आहे. सेम इथं पण 2.5 इंच मार्क करायचं इथं. आता हे जे काही आपण मार्किंग केले, हे मार्किंग आता आपल्याला मिळवायचे बघा इथून. तरी हे असं जसं क्रॉस जातं आहे ना, याला क्रॉस जाऊ द्या. तर हे क्रॉस का गेलं बघा, इथून आता आपण हे असं क्रॉस मार्क केलं होतं खाली म्हणून क्रॉस गेलं. तर काहीच हरकत नाही, जातं आहे तर बिनधास्त तुम्ही जाऊ द्यायचं आहे. इथून सुद्धा 2.5 इंचावरती जे काही मार्क केलेलं आहे हे सर्व पॉईंट असे मॅच करायचे. तर बघा इथून आता ही असेल आपली योकपट्टी. आता बघा योकपट्टीला इथं आकार द्यायचा आहे. इथून 1.5 इंचावरती मार्क करायचं वरती आणि मार्क करून असा योकपट्टीला बघा असा राऊंड शेप असतो ना, तुम्हाला माहिती असेल. योकपट्टीला असा हा जो काही राऊंड शेप आहे, हा आपला राऊंड शेप बघा बरोबर झाला. आता ही योकपट्टीसुद्धा आपली मिळाली, त्यानंतर फोरटक्ससुद्धा आपले मिळाले. आता आहे तसं कटिंग सेम करायचं. त्याआधी आपल्याला मुंड्यातला टक्स मायनस करायचा आहे. बघा हा जो काही मुंड्यातला टक्स आहे, हा मुंड्यातला टक्स मायनस करायचा व्यवस्थित. तर बघा पेपर हा कडक असल्यामुळे इथून बघा हा मुंड्यातला टक्स मायनस केला तर बरोबर हा जो काही आपला पहिला टक्स होता ना बघा, हा ग्रीन कलरचा, तो बरोबर नवीन मुंडा आपण जो काही आकार दिला बघा तिथं मॅच झाला. बघा हा ग्रीनवाला बरोबर हा ब्ल्यूला मॅच झाला अशा पद्धतीने. त्यानंतर ह्या बॉक्समधून गळ्याचा शेप आपला राहिलेला आहे. तर तुमचा जो काही गळ्याचा शेप असेल तो तुम्ही इथं देऊन घ्यायचा. माझा राऊंड आहे तर मी इथं राऊंड असा शेप दिला. तर मुंड्याचा आकार, तर मैत्रिणींनो मुंड्यातला टक्स मायनस करायचा. तुमच्याकडे स्टॅपलर वगैरे असेल तर तुम्ही स्टॅपलरने पेनासुद्धा इथं मारू शकतात, नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने फेविकॉल वगैरे लावून मुंड्यातला टक्स मायनस करायचा आहे कंपल्सरी. हे बघा मुंड्यातला टक्स मी मायनस केला. आता हे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. तर बघा आता इथून मी बरोबर जसं सांगितलेलं आहे सेम तसंच कट करायचं. सगळ्यात आधी खालून कट करूयात म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. बघा हे जे काही आपलं मायनस होणार आहे हे आपण कट करून घ्यायचं इथून. हे पण आपलं मायनस होईल आणि बघा इथून हे सुद्धा आपलं हा जो काही टक्स आहे ना, हा टक्स पण आपला मायनस होईल असा. तर तुम्ही ही मेथड बाकीच्यांनी पहिल्यांदा बघितली असेल तर त्यांनी परत व्हिडिओ बघा, नक्की तुमच्या लक्षात येईल. आणि कन्फ्युजन तर बिलकुल करू नका, कारण नवीन असाल तर तुम्हाला थोडंफार डोक्याच्या वरती जाणार आहे. तर बघा खालचे आहे आपलं जे काही आपण पिंक लाईन केल्या होत्या ते सुद्धा आपलं मायनस होणार आहे. त्यानंतर जो काही आपण बेल्टचं मार्किंग केलं तो बेल्ट व्यवस्थित असा कट करायचा. तर तुम्ही म्हणाल ताई बेल्ट असा वेगळा कसं काय, अर्धा इकडे तुम्ही कट करताय, अर्धा तुम्ही तिकडे कट करताय. परंतु कपड्यावरती कट करताना तो बेल्ट कसा सेट करायचा हे मी तुम्हाला दाखवते. राजाराणी कोचिंगची मेथड ज्यांनी बघितली असेल त्यांना लगेच समजेल, लगेच क्विकली त्यांना क्लिक होणार आहे. त्यानंतर गळ्याचं कटिंग करायचं आहे तसं राजाराणी कोचिंगची सेम मेथड आहे. भरपूर जणी ब्लाउज ट्राय करतात, खूप छान ब्लाउज बसवता आहेत सगळेजणी. चार्ट्स आणि नोट्स त्यांनी प्रोव्हाइड करून घेतले, तर ते चार्ट्स आणि नोट्समुळे साईजनुसार बरोबर मापे टाकून घेतात सूत्र वापरून. सेम तुम्ही ज्यांनी कोणी करून घेतलेले नसतील तर त्यांनी ट्राय प्रोव्हाइड करा, ब्लाउज ट्राय करा. का राजाराणी तुमचे जे कोणी क्लासेस घेतलेले असतील तर त्यांना माहिती आहे की मी तुम्हाला इथं किती काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही अगदी पैसे देऊन जरी असा क्लास करायचा म्हटला तरी तुम्हाला फक्त राजाराणी कोचिंगकडून तर एवढं ज्ञान तुम्हाला मिळेल. परंतु जर का तुम्ही मराठीमध्ये असा क्लास घ्यायचा म्हटला तर तुम्हाला एवढं नॉलेज असं कोणीच देणार नाही. एवढ्या डीपमध्ये मी तुम्हाला सांगत असते.
तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं. अशा पद्धतीचं आपलं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग आहे. त्यानंतर आता आपण इथं हे साईड पार्ट चेक करून घ्यायचे. बॅक पार्ट घ्यायचा. बघा हा जो काही साईड पार्ट आहे हे 1.5 इंच मार्जिन आहे ना, ते व्यवस्थित असं मॅच करायचं. बघा आता इथं माझा थोडा पेपर कमी होता म्हणून तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, परंतु ही लाईन आणि ही खालची लाईन माझी मॅच झाली. बघा अशी मॅच करायची इथून. त्यानंतर आता इथून हा जो काही बेल्ट आहे हे बेल्टचं पण हे 1.5 इंच मार्जिन मॅच करायचं. तुम्ही इकडे बघू नका, इकडे माझं बघा पेपर कमी पडला होता म्हणून, नाही तर बरोबर ह्या लाईनवरती इथं कसं कट टू कट मॅच झालं तसं बरोबर इथं मॅच झालं असतं. आता इथं असं माझं मॅच झालं. तर बघा आता इथं जसं क्रॉस जातं आहे ना इथं, तसं इथं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आणि इथं मुंड्यात पण जसं क्रॉस जातं आहे ना तसं असं क्रॉस मार्क करायचं. आता हा उचलून घ्यायचं दोन्ही, हे उचललं. त्यानंतर आता इथून हा मुंडा आहे ना, हा बरोबर ह्या मुंड्याला मॅच करायचा. बघा इथं बघा ह्या मुंड्याला मॅच झाला. आता तुम्ही म्हणाल ताई मुंडा चुकणार नाही का, मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही का, तर बिलकुल पण मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता हे असं क्रॉस आहे ते क्रॉस जाऊ द्यायचं आणि त्यानंतर इथून आता ही लाईन अशी स्ट्रेट ड्रॉ करायची. आता हे जे काही खालचं आहे ना हे आपलं पूर्ण मायनस होईल. आता आपल्याला काय मिळाले, साईड पार्ट आपण मॅच केले म्हणजे जोडताना आता आपल्याला साईड पार्ट हा कमी किंवा जास्त मिळणार नाही. पण जर का केले नसते तर बघा हा पण एवढा मोठा असता तर आपला ब्लाऊज चुकला असता. ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला खालचा बेल्ट किती हवा, तर मला खालचा बेल्ट हवा रेडी 3.5, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करते. तर आता इथं तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही डायरेक्टली गळ्याची उंची का नाही टाकली, तर ह्या मेथडमध्ये आपण डायरेक्ट गळ्याची उंची टाकत नाही, तर खालचा बेल्ट आपण डिसाईड करतो. तुमचं जो काही तुम्ही बेल्ट घेतला त्यामध्ये 1 इंच प्लस करा. अर्धा इंच खाली बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी आणि अर्धा इंच तुम्ही गळ्याला फिनिशिंग द्याल त्याच्यासाठी. तर आता इथून बघा अशा पद्धतीने मी 4.5 इंचावर केलं आणि इथून वरती जी उरली असेल ती असेल आपली गळ्याची उंची. गळ्याची उंचीसुद्धा तुम्हाला परफेक्टच मिळेल. बघा जरी माझा गळा तुम्हाला कमी वाटत असेल 9.5, पण गळा तुम्हाला बॉडीमध्ये घातल्यानंतर अगदी परफेक्ट बसेल. आता जेव्हा तुमचा गळा चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो तेव्हा आपण इथं काय करतो, अर्धा इंच कंपल्सरी मायनस करतो. फ्रंटमध्ये मी तुम्हाला बोलली, व्हिडिओ स्किप न करता बघितलं असेल तर गोष्टी लक्षात येतात. आता इथं गॅप किती आहे बघा, 2 इंच आणि 1 लाईन, तेवढं इथं मी पिंकवरती मार्क केलं. आता इथं एवढं आहे म्हणून इथं मी 2.5 इंच घेते. तर खाली मागचा गळा मला थोडा ब्रॉड हवा. तुम्ही प्लस मायनस इथं जास्तीत जास्त 3पर्यंत तुम्ही घेऊ शकता असा. त्यानंतर आता हे दोन्ही पॉईंट मिळवून एक लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ केली तर मी तुम्हाला बोलली होती माझा स्क्वेअर नेक आहे, तर मी आहे तसा स्क्वेअरच ठेवते. आता ह्या पार्टचं सुद्धा आहे तसं कटिंग करून घ्यायचं. इथून इथून आहे तसं कटिंग करायचं. तर तुम्हाला समजलंच असेल. रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ताई 36 साईजचा 4 टक्स ब्लाऊज दाखवा, तर 36 साईजचा 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग मी दाखवलेलं आहे. आणि स्टिचिंग तुम्हाला बघायचं असेल तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघा. 4 टक्स ब्लाऊजचं स्टिचिंगसुद्धा दाखवलेलं आहे आणि त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग पण दाखवलं. त्यानंतर राजाराणी कोचिंग पद्धतीनेच मी आपल्या चॅनलवरती आता ब्लाऊजचा ॲडव्हान्स क्लास सुरू केलेला होता, मास्टर क्लास. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यातला आता आपला एक ब्लाऊज बाकी आहे, तो ब्लाऊजसुद्धा मी कंप्लीट करणार एवढ्या 1-2 दिवसात. भरपूर लोड आहे म्हणून, नाहीतर मला खूप वाटतं तुमचं लवकर व्हिडिओ पाहिजे. तर आता आपण आणि ब्लाऊज स्टिचिंग ते ब्लाऊज मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवलेला आहे. भरपूर जणांना ब्लाऊज आवडले, कमेंटसुद्धा छान छान केला. सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे, कारण भरपूर जण प्रतिसाद देता आहेत आणि मलासुद्धा खूप छान वाटतं जेव्हा तुमच्या छान छान कमेंट येतात. खूप कॉन्फिडन्स येतो की नाही मी सगळ्यांना माझे व्हिडिओज आवडत आहेत असंच मला वाटत असतं. तर तुम्ही असाच प्रतिसाद द्या. तर बघा बॅक पार्टचंसुद्धा कटिंग झालं. तर मी तुम्हाला आता इथं सांगत होते की तुम्ही
क्रॉस पट्टी जी काही आहे ती आपली वेगळी वेगळी निघाली तर तुम्ही त्याचं कटिंग कसं करायचं, तर बघा ही जी काही आपली क्रॉस पट्टी आहे ही तुम्ही कशी सेट करणार, तर बघा इथून आहे ना ही अशी सेट करायची, अशी इथून. तर आता जशी क्रॉस जाते तशी जाऊ द्यायची आणि इथून पूर्ण अशी चौकने मार्क करायची. इथं मग अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आणि इकडच्या बाजूला हुकाय पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं. सेम हा जो काही वरचा पार्ट आहे याच्यात पूर्ण असं अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं इथं. म्हणजे हे दोन्ही पार्ट आपण जोडू तेव्हा दोन्ही बाजूचं अर्धा अर्धा इंच मार्जिन हे आपलं इथं ॲड करायचं आहे. नाही तर तुमचा ब्लाऊज 1 इंच उंची कमी होऊ शकते, होईलच जर का तुम्ही मार्जिन ॲड नाही केलं. तर कपड्यावरती कट करताना हा बेल्ट तुम्ही असा सेट करा. बघा इथं क्रॉस जातो आहे, जाऊ द्या, काहीच हरकत नाही, आहे तसा बेल्ट कट करा. म्हणजे कपड्यावरती बघा हा गॅप आपला व्यवस्थित येईल. असे हे 2 पार्टमध्ये बेल्ट तुमच्या कपड्यावरती कट होणार नाही. समजलं असेल, डाऊट तुमचा क्लिअर असेल. त्यानंतर ह्या दोन्ही पार्टमध्ये अर्धा अर्धा इंच मार्जिन वाढवायचं. इकडे वरतीसुद्धा हुकाय पट्टीकडे अर्धा इंच मार्जिन वाढवा आणि क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा अर्धा इंच मार्जिन वाढवा. बॅक पार्टमध्ये तुम्हाला काहीही वाढवायचं नाही. आणि त्यानंतर स्लीवचं कटिंग कसं करायचं हे भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा. स्लीवचे पॅटर्न कसे कट करायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ थांबवते आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या ब्लाऊजचं कटिंग हवं आहे ते सुद्धा सांगा. मी तुम्हाला राजाराणी कोचिंग पद्धतीनेच कटिंगची मेथड तुमच्यासमोर मी दाखवेल तुम्हाला. त्यानंतर आता आपला हा बोटनेक ब्लाऊजचा क्लास झाला की कॉलर ब्लाऊजचा क्लास करायचा आहे. त्या बोटनेक ब्लाऊज चार्ट्स आणि नोट्स हवे असल्याने व्हॉट्सअप मेसेज आणि सनी प्रोव्हाइड करूया. तर बघा अगदी फ्रीमध्ये मी तुम्हाला जेवढं देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही घ्या, प्रोव्हाइड घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही असेस करायची गरज नाही. असं तरी मला ते भरपूरच्या येतात की तरच खूप तुमच्यामुळे झालं. मी तर कुठलाही क्लास केला नाही, परंतु खूप शिकायची इच्छा होती आणि मी छान छान ब्लाऊज शिकली. फोटोसुद्धा शेअर करते. प्रॉब्लेम असतील तर मला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करतात, त्यांना रिप्लाय जेव्हा मला वेळ मिळतो मी तेव्हा त्यांना रिप्लायसुद्धा देते. तर अशाच पद्धतीने मैत्रिणींना सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा. तर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही आवडला किंवा कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर तुमचे मनापासून धन्यवाद आहे. आभारी आहे मी तुमची. आणि आता आपला व्हिडिओ थांबवते. अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात.